अमर पुदाले, दर्गो पाटील, धुमा गवई यांनी मतदारांशी थेट साधला संवाद. आपले जे मेंबर आहेत पुदाले सर, ते अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या एरियामध्ये काम करतात आणि त्यांचं कार्य मोलाचं आहे आणि आम्ही त्यांना सपोर्ट करणारच आहे. अगर मेरे बाप भी अगर ठहरा उनके खिलाफ तो मैं बाप को छोड़ूंगा, मालक को पहले देखूंगा. काम है इनका और चारों को पैदल डालेंगे, एक नहीं चार डालेंगे इंशाल्लाह. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमर पुदाले, प्रवीण दर्गो पाटील आणि बबिता धुम्मा, गीता गवई यांनी जोरदार पदयात्रेद्वारे प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी राहावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं. बनशंकरी देवी मंदिर, साखरपेठ पोलीस चौकी, साखरपेठ विहीर, स्वस्तिक मिठाई नारायण, कुचन प्रशाला, मुटकिरी घर, नीलकंठेश्वर मंदिर, जुने सिद्धेश्वर मंदिर, हिंगुलांबिका मंदिर परिसर आदी भागातून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान प्रत्येक घरात जाऊन उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा तसेच युवक व महिला प्रश्न यांच्यासारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी मते मांडली. पदयात्रेला स्थानिक कार्यकर्ते, महिला, पुरुष, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घराघरातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रचाराला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनीही आपल्या परिसराच्या विकासासाठी अपेक्षा व्यक्त करत सहकार्याचं आश्वासन दिलं. कैंसर था, मालक बहुत सपोर्ट करे मेरे को. अगर 1000 आदमी भी रहे तो नमस्ते चाचा बोल को हाथ उठाते थे बेचारे, और मैं उनकी बहुत खिदमत करता हूँ. अगर मेरे बाप भी अगर ठहरा उनके खिलाफ तो मैं बाप को छोड़ूंगा, मालक को पहले देखूंगा. और बालक के हमारे बहुत संबंध है. ये मेरे घर वाले को भी बाईपास हुआ है, उनके भी बहुत खिदमत करे उन्होंने, उनको भी पैसे दिलाए, उसको भी 3.5-4 लाख रुपए दिलाए. मालक का हम नहीं भूल सकते, सबको बिछड़ेंगे, मालक को नहीं. मेंबर साहब का काम बहुत भारी है. हमारे घर में बहुत तकलीफ थी पानी की, वहाँ पे 4 घंटे पानी के लिए बहुत दूर जाना पड़ता था. तो मेंबर साहब काम करे पानी का, अब तकलीफ दूर है. और लाइट का काम करे, सड़क का काम करे, काम बहुत अच्छा है मेंबर साहब का. प्रभाग क्रमांक 8 साखरपेठ या परिसरात होम टूमला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ह्या परिसरात वॉटर लाईन असू दे, ड्रेनेज लाईन असू दे, कॉन्क्रीट रस्ते असू दे, स्ट्रीट लाईट असू दे, घंटागाडी असू दे, आणि ज्या ठिकाणी कचरा टाकण्याचे उकरंडे होते ते ह्या 5 वर्षात 100% बंद करण्यात आले आहेत. ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जी लाडकी बहीण योजना झाली आहे, त्या योजनेच्या माध्यमातून इथल्या जे स्लम भाग आहे त्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात एक आर्थिक आधाराचा हात झाला. दुसरी गोष्ट आरोग्याच्या बाबतीत बोलतो, वॅक्सिन, कोविड काळात वॅक्सिन असू दे, फवारणी असू दे, स्वनिधी योजना असू दे, बालसंगोपन असू दे, आधार कार्ड असू दे, त्याच्यानंतरनं मुख्यमंत्री सहायता निधीतून ह्या ठिकाणी बायपास असू दे, कॅन्सरचा उपचार असू दे, कुणाला पॅरालिस असू दे, ज्यांची आई किंवा वडील नसतात त्याला बालसंगोपन लागून होतं, ज्यांच्या वडिलाला पॅरालिस असतं, जे म्हणजे उत्पन्नाचं साधन घरातलं बंद पडते, तर बालसंगोपनाची शासनाची योजना या मी घराघरापर्यंत आमच्या या प्रभागाच्या माध्यमातून पोचवली. ह्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे की एकही माणूस कामापासून वंचित राहिला असं आम्हाला तर वाटत नाही. आणि येणाऱ्या 15 तारखेला सर्व लोक भारतीय जनता पार्टीला मतदान करून मोठ्या विक्रमी मताने निवडून देतील ह्याचा मला आत्मविश्वास आहे. मी बबिता अनंतकुमार धुम्मा क्रमांक 8 मध्ये क मध्ये उभारले आहे. माझा पती 35 वर्ष BJP पक्षमध्ये काम केल्याबद्दल महिला आरक्षण असल्यामुळे मला संधी मिळाली आहे. त्यामुळं मी त्यांच्या डबल इंजन म्हणून आम्ही आणि आमच्या मिस्टर मिळून हे सगळं कार्य आम्ही करतो. सगळं जनतेचं सगळं काय आहे ते सेवा करतो. 15 तारीखला वोट घाला, मग घरातून बाहेर येऊन सगळ्या 4 कमळाला बटन दाबून विजयी करा. आज प्रभाग क्रमांक 8च्या वतीनं साखरपेठ परिसर, चौडेश्वरी बनशंकरी मंदिरपासून ते साखरपेठ परिसर, जुने सिद्धेश्वर मंदिर, हिंगुलांबिका मंदिर या परिसरात होम टूम आम्ही या ठिकाणी चौघांनी केलं. या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रमाणे प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. तर मेंबरने या ठिकाणी अमर पुदालेजींनी या अगोदर पाणी, रस्ते, वीज, कचरा या सगळ्या गोष्टीवर काम केल्यामुळं या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद मिळू लागलेला आहे. तर मतदारांनी या ह्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणे प्रतिसाद देऊन
उत्साहाने मतदान करावं असंही मी तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर 15 तारखेला आपलं मतदान आहे, तर या मतदारांनाही या मार्फत मी आवाहन करतो की 15 तारखेला लवकरात लवकर सर्वांनी मतदान करून या भागातील रहिवाशांनी कमळाच्या बटणावर दाबून या ठिकाणी प्रतिसाद द्यावा ही अशी आवाहन करतो. धन्यवाद. विजय देशमुख आणि रोहिणी तळवकर यांनी आम्हाला निवडून त्या विश्वासाने आम्ही सगळ्या गोष्टी आणि पुदाले सरांच्या मार्ग ह्याच्यात आम्ही जाणार आहोत. त्यांची साथ आम्हाला आहे, आम्ही सगळं व्यवस्थित करू.